कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज C5 सोबत, तेही एकदम फ्री। कामिनी मॅडम, देवी आई आजारी आहेत, त्या हे व्रत नाही करू शकणार. पारू मला माहितीये अगं, हे अगदीच माहितीये, पण मी सुद्धा हेच सांगत होते गुरुजींना की अहिल्यावहिनींना इतकं बरं नाही वाटत आहे, निर्जळी व्रत कसं करणार. त्याऐवजी मी करते, त्यांच्याऐवजी हे व्रत या किर्लोस्कर कुटुंबासाठी मी उभी राहते. नाही म्हणाले ग ते म्हणाले हे व्रत अहिल्यावहिनींनीच करणं गरजेचं आहे, नाहीतर या घरावर खूप मोठं संकट येऊ शकतं. आता मी तुला हे कसं सांगू मला कळत नाहीये. गुरुजी तर असं म्हणाले की आदित्यच्या जीवावर सुद्धा बेतू शकतो जर अहिल्या बहिणीने व्रत नाही केलं तर. पारू मला ना तुला रिक्वेस्ट करायची, तू प्लीज बहिणींकडून हे व्रत करून घेशील का गं? त्यांना मदत करशील आणि आदित्यला पण सांभाळावं लागेल, म्हणजे तो विचारेल ना तुला की आईने काय खाल्लं काय नाही खाल्लं, तर तुला थोडं सांभाळून घ्यावं लागेल व वहिनींसाठी, या घरासाठी आणि आदित्यच्या जीवासाठी. तुला समजतं ना मी काय म्हणते? पारू हे बघ, हे व्रत होणं न होणं, आदित्यचा जीव वाचणं न वाचणं, हे सगळं तुझ्या हातात आहे. तू आधार आहेस या किर्लोस्कर कुटुंबाचा, या घराचा. कळतंय ना पारू? करशील मला मदत? अहिल्या वहिनींना व्रत करायला लावशील प्लीज? ठीक आहे, मी देवी आईंना हे व्रत करायला लावीन. थँक्यू सो मच पारू, थँक्यू. त्यांना काय बी खायला प्यायला देणार नाही. मी ते दे माझ्याकडे. तू बाहेरची काही कामं आटपायची का बघ, मी हे ठेवून देते. हा, आणि पारू थँक्यू, खरंच तू आधार आहेस या घराचा. थँक्यू. काय? अरे, ही तर अहिल्या मॅडम साठी बनवलेली पेज आहे ना? पारू इथंच विसरून गेली. सावित्री आत्या, सर्वांचा नाश्ता झाला का? नाही झाला. अहिल्या मॅडम आजारी असल्यामुळे सगळ्यांच्या अन्नावरची वासनाच उडाली. केलेला सगळा नाश्ता जसाच्या तसा आहे. सावित्री आत्या, मला परिस्थिती कळते. अहिल्या मॅडमची तब्येत बरी नसल्यामुळे कुणाचाच मूड नाहीये, पण निदान अहिल्या मॅडमनी तरी काहीतरी खायला हवं ना. त्यांना खूप विकनेस आलाय ग. तू एक काम करशील का? तू अहिल्या मॅडमसाठी मला नाश्ता भरून दे, मी घेऊन जाते. आग्रह करून खाऊ घालते त्यांना. बरं. पारूने अहिल्या मॅडम साठी ही पेज बनवली होती, ही घेऊन जा. 4 घास पोटात गेले ना की बरं वाटेल त्यांना आग्रहाने खाऊ घाला. ठीक आहे. देवी आई किती उत्साहानं समजे सण समारंभ साजरा करतात. कंपनी सांभाळत सांभाळत आपली परंपरा, आपली संस्कृती जपतात. आज देवी आई आजारी नसते ना, तर किती आनंदात त्यांनी समद घर सजवायला सांगितलं असतं. आज माझ्या देवी आई झोपून आहेत, त्यामुळे ना
या घरात सण आहे असं वाटतच नाही. घराची समधी हयाच गेली आहे. पण देवी आई उद्या बऱ्या होऊन खाली येतील तेव्हा त्यांना हे घर असं वसाड उदास दिसतं कामा नये. मी एक काम करते. माझ्या देवी आईंना आवडतं ना अगदी तसंच घराची सजावट करते. या घरची सून म्हणून नाही, पण माझ्या देवी आईंसाठी मला हे करावंच लागल. या घरात काय सुरू आहे ना मला कळतच नाहीये. काय झालं? अगं ती प्रिया या घरची सून आहे ना, पण या घरावर संकट येणार आहे म्हणून गुरुजींनी वहिनींना व्रत करायला सांगितलंय. पण ही चाललीये वहिनींना खायला द्यायला. हिला ना या घरची काही पडलीच नाहीये. म्हणजे वहिनी आता खाणार, मग पाणी पिणार, मग ते व्रत मोडणार, मग आदित्यच्या जीवावर बेतणार. मला नाही वाटत आदित्य आता वाचेल या सगळ्यातून. नाही असं व्हायला नाही पाहिजे. हो ना, मग जा. कोण त्या प्रियाला वहिनींना खायला देण्यापासून वाचव आणि हे व्रत होऊ देत. हा पारू जा. अहिल्या मॅडम, आता कसं वाटतंय तुम्हाला? ठीक आहे. आता मी आली आहे ना, मी घेईन तुमची काळजी. खूप विकनेस आला असेल ना तुम्हाला? थोडं खाऊन घ्या म्हणजे बरं वाटेल. उठा. हळू. दिवसभर केवढी कामं करता तुम्ही, घरची कामं, बाहेरची कामं, एवढी दगदग करता. थोडा आराम आणि आहार घेतला ना की बरं वाटेल तुम्हाला. हे पेज भरवत. प्रिया मॅडम थांबा. ते आबांचा फोन आलाय तुम्हाला. त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे. हां, आबांना सांग ना मी नंतर फोन करते म्हणून. प्रिया, अगं दिवाळी आहे. जया दादाला आठवण येत असेल तुझी. जा बोलून घे त्याच्याशी. ते द्या इकडं. तुम्ही जा आबांसोबत बोला. मी बरवते ना देवी यांना. नक्की. होय, आलेच. अहिल्या वहिनींना व्रत करावं लागणार आहे. निर्जळी उपवास, नाहीतर या घरावर खूप मोठं संकट येऊ शकतं. आदित्यच्या जीवावर सुद्धा बेतू शकतो. पारू, अगं पेस बरवत होतीस ना? ते देवी आई, पेस थंड झाली आहे. मी गरम करून आणते. बर, पण लवकर आण. मला भूक लागली. मी नाश्ता पण केलेला नाही अगं. होय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.